पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड येथील प्रस्तावित विमानतळाला आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्यावे या प्रमुख मागणीसाठी जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने लोकनेते व जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले। कोरेगाव शहरासह सातारा जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते। नुकतेच विधानसभेच्या अधिवेशनात आमदार गोपीचंद पडळकर यांनी या मागणीसाठी लक्षवेधी मांडली होती। यानंतर संघटनेच्या वतीने या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले। या आंदोलनासाठी सातारा कोरेगाव विभागातून संघटनेचे मुख्य सल्लागार ॲडव्होकेट विशाल शिलतोडे, संघटनेचे सातारा जिल्हा युवक अध्यक्ष सुधीर भैया बुदावले, कोरेगाव तालुका अध्यक्ष किरण चव्हाण, तालुका युवक अध्यक्ष सूरज चव्हाण, पहलवान श्रीकांत चव्हाण, पहलवान गणेश जाधव, हरिभाऊ बुदावले, हर्षद मदने, तेजस पाटोळे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी संघटनेचे मुख्य सल्लागार ॲडव्होकेट विशाल शिलतोडे यांनी भाषणादरम्यान आपले मनोगत व्यक्त केले व आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या महान कार्याबद्दल माहिती देऊन या प्रस्तावित विमानतळाला त्यांचे नाव देण्याची जोरदार मागणी केली। आज या ठिकाणी जे सासवडला आंतरराष्ट्रीय विमानतळ होते याला आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचं नाव देण्यात यावं याकरिता हा मोर्चा काढण्यात आलेला। आता या विमानतळाला आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचं नाव का द्यावं याचं कारण की या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य तयार केलं ते स्वराज्य पुढं काही दुसऱ्या माणसांच्या हातात गेलो, पण ते स्वराज्य परत कसं मिळवावं आणि या परतंत्र्यातून आपण परत कसं यावं याची सुरुवात जर खरी कोणी केली असेल तर ती आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांनी केली। त्यांच्या नावातच आद्य आहे, आद्य म्हणजे त्यांनी सुरुवात केली आणि त्यांचं जन्म ठिकाण या पुरंदर तालुक्यात आहे आणि या तालुक्यात जर हे विमानतळ होत असेल तर त्यांच्या नावाला विरोध करण्याचा कोणता प्रश्नच राहत नाही। आणि उमाजी नाईक काही फक्त रामोशी समाजाचे होते असा कोणताही प्रश्न नाही, हे सर्व बहुजन समाजाचे आणि त्यांनी जे कार्य केलं हे सर्वांना या स्वातंत्र्य मिळण्यासाठीच कार्य केलेलं आहे आणि याला 288 आमदारांचा पाठिंबा आहे। यातून हे नाव व्हावं यासाठी सर्व जनतेतून हा उठाव आहे आणि हे नाव देण्यात यावंच। असं तर झालं नाही तर यापुढचं जे आंदोलन असेल ते उद्रेक हा होणारच। क्रांतीवीर आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचा येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार। पुरंदर विमानतळाला उमाजी नाईकांचं नाव दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे। पुरंदर विमानतळाला उमाजी नाईकांचं नाव दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे। येळकोट येळकोट जय मल्हार, येळकोट येळकोट जय मल्हार। हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। येळकोट येळकोट जय मल्हार। सदानंदाचा पुढे पुरंदर जय मल्हाराला नाव दिलंच पाहिजे। पुरंदर जय मल्हाराच्या नाव उमाजी नाईकांचं नाव दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे। जय मल्हार। पुरंदरच्या विमानतळाला उमाजी नाईकांचं नाव दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे। पुरंदरच्या